मला माहिती आहे की तुमचा याबद्दल खूप वेगळा दृष्टिकोन आहे. हाव, मी कॉर्पोरेट जगाची हाव असते त्याबद्दल बोलतोय आणि आपण त्याचे अनेक पैलू पाहू आपल्या या चर्चेमध्ये. आणि मला खात्री आहे की आम्हाला सगळ्यांना खूप आतुरता आहे की तुमचा दृष्टिकोन काय आहे. जेव्हा तुम्ही हाव हा शब्द वापरता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही मार्केट इकॉनॉमी चालवताय, पण तुमच्या डोक्यात कम्युनिझम चालू आहे. तुम्ही जर कम्युनिस्ट असाल तर तुम्ही हावरटपणाबद्दल बोलू शकता. तुम्ही मार्केट इकॉनॉमी चालवत असाल तर हावरटपणाबद्दल बोलू नका, नियम सुधारण्याबद्दल बोला. जर कोणीतरी 1 अब्ज रुपये कमवत असेल तर त्याला टॅक्स लावूया. 90 कोटी तुम्ही त्याला टॅक्स लावू शकता आणि ते सगळीकडे वितरित होऊ शकतात. पण त्याला थोडा फायदा तरी झाला पाहिजे, त्याचा उत्साह कमी व्हायला नको. तर भांडवलशाही ह्याच प्रकारे चालवली जाते. या गोष्टींबद्दल बोलू नका. हे सगळं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मला फार हास्यास्पद वाटतं. तो फक्त एक दिखावा आहे. त्याऐवजी सरकारने जर प्रशासनाकडे आवश्यक समज असेल तर तुम्ही योग्य प्रकारची धोरणं आणू शकता जिथे बिझनेस हवे तेवढे वाढू शकतात, पण त्याने स्वाभाविकपणे समाजाला फायदा होईल. हे अगदी सोप्या कायद्यांनी केलं जाऊ शकतं. टॅक्स आणि इतर प्रकारचे कायदे, बिझनेसचे कायदे हे घडून आणू शकतात. सेवेबद्दल बोलण्याची काही गरज नाहीये, हावरटपणाबद्दल बोलण्याची गरज नाहीये. सगळे आत्मसन्मानाने जगू शकतात. कारण जर तुम्ही सेवा घेत असाल तर तुम्ही तुमचा आत्मसन्मान गमावताय. तुम्ही सेवा देत असाल तर तुम्ही खूप उपकार करताय. हे दोन्ही चूक आहे. मला वाटतं सद्गुरू जे म्हणतायत की नफा कमवणं चांगलं आहे आणि जर तुम्ही त्याला हाव म्हणत असाल तर ती हाव चांगली आहे. आणि मला वाटतं हाव चांगली गोष्ट आणि मला वाटतं की हे असं काहीतरी आहे. नाही, आधी हावरटपणाची व्याख्या काय ते बघूया. हाव म्हणजे काय आहे नेमकं? हे पहा, जो पायी चालतोय त्याच्या ऑफिसला किंवा घराकडे कोणीतरी सायकल चालवतंय आणि त्याला त्या सायकलवरून घेऊन जाणार नाही असं म्हणतंय, हा माणूस हावरट आहे. जो सायकल चालवतोय तो मारुती कार चालवणाऱ्या माणसाकडे पाहतो आणि म्हणतो की तो हावरट आहे. एकटा मनुष्य मारुती कार चालवतोय, तो मला, त्याच्या कुटुंबाला, माझ्या कुटुंबाला घेऊन जाऊ शकतो मारुती कारमध्ये, कारण भारतीय लोक ॲडजस्ट करू शकतात, बरं का. जो मनुष्य मारुती कार चालवतोय, जेव्हा एखादी मर्सिडीज किंवा BMW शेजारून झुमकन जाते, तो म्हणतो हा तर हावरटपणाचा कळस आहे. BMW चालवणारा माणूस जेव्हा बोगाटी चालवणाऱ्या माणसाकडे पाहतो त्याला वाटतं की तो हावरटपणा आहे. तर हावरटपणा म्हणजे काय ह्याची व्याख्या कोणी निश्चित करावी? मी म्हणतोय की तुम्ही एकदा मार्केट इकॉनॉमी निवडली की मग शब्दांसाठी जागाच उरत नाही तुमच्या आयुष्यात. आता हे समजून घ्या की हाव ही एकमेव प्रेरणाशक्ती आहे. आता हे कायद्याचं काम आहे की तुमची हाव अशा प्रकारे हाताळावी की त्याचा सर्वांना फायदा व्हावा. आफ्रिकेच्या संस्कृतीमध्ये अशी एक म्हण आहे, जेव्हा सिंह जेवतो तेव्हा सगळ्यांना खायला मिळतं. तर जर तुम्ही सिंह असाल, जर तुमच्याकडे खूप क्षमता असेल, तर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा कायद्यांना याची काळजी घेतली पाहिजे की जर तुम्ही नफा कमवला तर सगळ्यांना आणखीन चांगलं जगता आलं पाहिजे. हाव, सेवा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याबद्दल बोलण्याऐवजी मला कळत नाही ते या गोष्टींनी का भरकटत जात आहेत. तर नफा कमवण्यावर लक्ष केंद्रित ठेवा, योग्य प्रकारचे टॅक्स लावा आणि सगळ्यांनाच विकास करू द्या.